प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रियजनांनो पुन्हा एक वार आपणाला प्रेमपूर्वक माझा सलाम. प्रियजनांनो, ज्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत, जसं की धड्याच्या पुस्तकात तिसरा धडा आपण पाहणार आहोत. हे धड्याची पुस्तकं आहेत, तुम्हाला माहीतच आहे. आणि ही जी धड्याची पुस्तकं आहेत ना, ही खूप महत्वाची आहेत. तिसरा धडा आपण येणाऱ्या 17 तारखेला पाहणार आहोत. येणारा जो 17 तारखेचा धडा आहे, शाब्बात शाळेचा धडा, ही खूप महत्वाचा धडा आहे. आणि जसं की तुम्हाला माहित आहे, स्वर्ग आणि पृथ्वी एकत्र करणे ख्रिस्त फिलिप्पे आणि कलसेकरामध्ये, असं या पुस्तकाचं टायटल आहे. आणि आज आपण तिसरा धडा जो पाहणार आहोत, या तिसऱ्या धड्याचा नुसतं इंट्रोडक्शन मी करणार आहे. आणि जर वेळ मिळत राहिला तर मी पूर्णपणे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार हे भाग करत राहीन. तिसऱ्या धड्याचं शीर्षक आहे जीवन आणि मरण. आणि त्याचं जे सुवर्णवचन आहे, कारण जगणे ही मला ख्रिस्त व मरणे ही मला लाभ असे आहे. फिलिप्पीस पत्र 1 अध्याय आणि 21 वचन. प्रियजनानो, आम्ही पाहतो की खूप महत्वाचा धडा आपल्याला पावलाच्या जीवनातून या धड्याद्वारे मिळणार आहे, की आपण काहीतरी शिकावं. एक सेवक, एक याजक, एक देवाचा भक्त, विश्वासक या नात्यानं आम्हाला या धड्यातून बऱ्याच गोष्टी शिकावयास मिळणार आहे. इथं अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. मरणाविषयी म्हणलेलं आहे की लोकांचं मत असं आहे की मरण हे जीवनाचा एक भाग आहे, परंतु तो जीवनाचा एक भाग नाही. ही वाक्य, मरण हे जीवनाचा भाग आहे, हे लबाडी आई म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. मरण हे जीवनाच्या विरुद्ध असं आहे. आणि प्रियजनांनो, पाऊल ठामपणे म्हणतो की ख्रिस्त त्याचा नाश करण्यासाठी मरण पावला, ज्याला मरणाची शक्ती होती. म्हणजे सैतानाला नाश करण्यासाठी त्या सैतानाचं मृत्यूवर सामर्थ्य होतं. म्हणून ख्रिस्ताने त्याचा नाश करण्यासाठी स्वतःचा प्राण दिला. प्रियजनांनो, आम्ही याद्वारे एक वचन वाचूया. इब्रियस पत्र याचा 2 अध्याय 14 आणि 15 वचन काय म्हणतं? ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान. बघा किती क्लिअर वचन आहे. मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, याला मरणाने शून्यवत करावे. कशानं शून्यवत करावं? सैतान जो मृत्यूवरचा जो हक्क गाजवणारा, सत्ता गाजवणारा, त्याला जर मारायचं असेल तर येशू ख्रिस्त मरणं गरजेचं होतं. आणि येशू ख्रिस्त याने मरणाने, आपल्या मरणाने, क्रूस खांबावरच्या मरणाने या सैतानाला आणि मरणाची ज्या मरणावर त्याची सत्ता आहे, त्या सर्वाला त्यानं शून्यवत करावं. म्हणून येशू ख्रिस्त मरण पावला. आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते, म्हणजे आपण त्यावेळीचे लोक आणि आजचे, त्या सर्वांना त्याने मुक्त करावे. म्हणून येशू ख्रिस्त मरण पावला. किती सुंदर वचन आहे. येशू ख्रिस्ताने, प्रियजनांनो, फक्त स्वर्गातून पाप आणि पापाचे परिणाम होत असलेला असं पाहिलं नाही. तो माणसासारखा झाला. वरती उभा राहून तो स्वर्गामधून बघू शकत नव्हता की काय चाललेलं आहे, किती लोक पापामध्ये पडत आहेत. त्यासाठी तो स्वतः मानवासारखा झाला. मांस व रक्त त्याने धारण केले. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असून सुद्धा, कारण मृत्यूद्वारे मृत्यूचा नाश करण्यासाठी आणि मृत्यूच्या भीतीत अडकलेल्या मानवाला मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला म्हणण्यात आलेला आहे. प्रियजनांनो, आपण सर्वजण मृत्यूची भीती बाळगतो. आपणा सर्वांना मृत्यूची भीती आहे, भविष्याची भीती आहे, वेदनेची, अनोळखीपणाची आपल्याला भीती आम्ही सर्वजण बाळगतो. आपल्याला तिची भीती आहे. परंतु येशूने क्रूस खांबावर मृत्यू स्वीकारून त्याद्वारे त्याने सैतानाची ही मृत्यूची सत्ता मोडकळीस आणली आणि पुनरुत्थानाने सिद्ध केले की मृत्यू हा मनुष्याचा शेवट नव्हे. ख्रिस्तामध्ये असणाऱ्यांसाठी कोणत्याही विश्वासकाला मृत्यू म्हणजे पराभव नव्हे. त्याच्यासाठी तो पराभव नव्हे, तर तो म्हणजे तो मृत्यू अनंत जीवनाचे प्रवेशद्वार असा आहे. तोही त्यांच्यासारखाच, वचन म्हणतं, झाला. म्हणजे आमच्यासारखा झाला. अवतार त्यानं माणसाचा घेतला. येशू पूर्ण देव असूनही पूर्ण मानव झाला. त्याने वेदना, भूक, अश्रू, मृत्यू अनुभवले. योहान 1 अध्याय 14 वचन काय म्हणतं?
वचन देहधारी झाले, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त देहधारी झाला. त्यामुळे तो आपल्याला पूर्णपणे समजू शकला आणि आज देखील तो आम्हाला पूर्णपणे समजू शकतो. सैतानाकडे मृत्यूची सत्ता होती प्रियजनानो. येशूने पापरहित असूनही तो मृत्यू स्वीकारला. परिणामी याचा परिणाम काय झाला? मृत्यूची अंतिम सत्ता मोडकळीस आली. कारण कोरिंथीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि 54 ते 57 वचन म्हणतं, मृत्यू विजयात गिळला गेला. किती सुंदर वचन आहे. मृत्यू विजयात गिळला गेला. मृत्यूच्या भीतीमुळे गुलामगिरी येते प्रियजनानो. मृत्यूच्या भीतीमुळे आपल्याला गुलामगिरी येते प्रियजनानो. मृत्यूची भीती माणसाला पापात, स्वार्थीपणात, निराशेत बांधून ठेवते. पण ख्रिस्त या सर्वातून आपल्याला मुक्ती देतो, मुक्तता देतो. फक्त मृत्यूपासूनच तो आपल्याला मुक्तता देत नाही, तर तो भीतीपासून तो आपल्याला मुक्ती देतो. कारण रोमकरास पत्र 8 अध्याय 15 वचन म्हणतं, तुम्हाला गुलामगिरीचा आत्मा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा मिळालेला आहे. किती सुंदर हे वचन आहे. आम्ही भिण्याचं कारण नाही मृत्यूला आणि इतर सर्व गोष्टींना. आजच्या धड्याचं मी फक्त इंट्रोडक्शन करत आहे. वेळ मिळाला तर दुसरं पण पुढचे भाग करणारच आहे. मुक्तीचा प्रत्यक्ष परिणाम काय असतो? मुक्तीचा, तारणाचा प्रत्यक्ष परिणाम काय असतो? ख्रिस्तामध्ये असलेला विश्वास तारणामध्ये असल्यानंतर घाबरत नाही. तो पूर्णपणे आशेने, ख्रिस्तावरील आशेने जगतो. तो धैर्याने ख्रिस्ताबद्दल साक्ष देतो. सेवेसाठी स्वतःला समर्पण करून देतो. जर त्याला तारण आणि तारणाचा परिणाम जर त्याच्यावर झाला असला तर, ख्रिस्तानं जे देव केलेलं तारण आहे त्याचा इफेक्ट त्याच्या मनावर झाला असला तर या सर्व गोष्टी घडतात. कारण की फिलिप्पिकरास पत्र 1 अध्याय 21 वचन जे आमचं सुवर्ण वचन आहे ते असं म्हणतं की माझ्यासाठी पाऊल म्हणतो, जगणे म्हणजे ख्रिस्त आणि मरणे म्हणजे लाभ आहे. ख्रिस्त आपल्यासारखा झाला होता प्रियजनांनो. आपण त्याच्यासारखे व्हावे. तो मरण पावला, आपण भीतीतून मुक्त व्हावे. त्याने विजय मिळवला, आपण विजयी जीवन जगावे. किती सुंदर वाक्यरचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या सर्वाचा निष्कर्ष काय आहे? इब्रिकरास पत्र 2 अध्याय 14 ते 15 वचन आपल्याला शिकवते की येशूचा मृत्यू पराभव नव्हता, तो सैतानावर विजय असा होता. आणि मानवासाठी तो मृत्यू पूर्णपणे मुक्तता होती ख्रिस्तामध्ये असलेल्यांच्यासाठी. म्हणूनच मृत्यू नाही, भीती नाही आणि गुलामगिरी सुद्धा नाही. कशाची? मरणाची. आम्हाला मरणाची भीती नाही, आम्हाला मरण नाही आणि मरणाच्या गुलामगिरीत अडकणं सुद्धा नाही. प्रियजनानो, आम्ही पाहतो की पुढे धड्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जरी तो ख्रिस्तासाठी मरण्यास म्हणजे पाऊल तयार होता, तरी पाऊल आपल्या दीर्घकाळाच्या भविष्याविषयी निश्चिंत होता. सार्वकालिक जीवनासाठी तो निश्चित होता. आज तो मरणाला तयार होता, पण तो सार्वकालिक जीवनासाठी निश्चित होता. त्याला माहित होतं की आज मेलो छळामुळे, तरी सुद्धा सार्वकालिक जीवन हे मला मिळणार आहे. त्याच काळात त्याच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट हीच होती की त्याच्या जीवन किंवा मरणाद्वारे ख्रिस्ताचा आदर करावा. काही असो, मी मेलो तरी ख्रिस्ताचा आदर करीन आणि मी जिवंत असलो तरी ख्रिस्ताचा आदर करीन. हाच त्याचा मुख्य हेतू होता. आणि जितक्यांना शक्य होईल तितक्यांना शुभवर्तमान गाजवण्याचा त्याचा हेतू होता, मरेपर्यंत. किती महत्वाचा धडा आपण या पास्टर पाऊल यांच्याकडून शिकू शकतो. प्रियजनानो, पाऊल वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी देवाची सुवार्ता करण्यासाठी जगभर फिरला म्हणण्यात आलेला आहे. परंतु असे काही ठिकाणं होते जेथे पाऊल कधीच जाऊ शकला नाही. आपल्याला मृत्यू येऊ शकतो, त्याच्या मृत्यूनं त्याला गाठलं आणि तो इच्छा असून सुद्धा अशा काही ठिकाणी तो जाऊ शकला नाही. माणसाचं जीवन, याकोबाचं पत्र 4 अध्याय 14 वचन काय सांगतं? आपले जीवन धुक्यासारखे आहे, ते थोडा वेळ दिसते आणि मग नाहीशी होते. म्हणून पावलाप्रमाणे आमची इच्छा असली पाहिजे, मी रोज जगो, मी सुवार्ता करण्याचं काम करत राहील, देवाचं कार्य करत राहील.
प्रियजनानो, आपले जीवन खूप छोटे आणि क्षणभंगूर असे आहे. आज आहे आणि उद्या नाही असं ते जीवन आहे. म्हणून ख्रिस्ताने जसे स्वार्थ टाकून प्रेम, सेवा आणि त्यागाचे जीवन जगला, तसेच जीवन आपण विश्वासक या नात्यानं जगायला हवे. येशूने स्वतःचा लाभ न पाहता पापी लोकांसाठी तो मरणास तयार झाला आणि त्यानं मरण स्वीकारले. तुटलेल्या मनांना त्यानं उभं केले आणि देवाच्या राज्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले. प्रियजनानो, पाऊल मृत्यूला आणि जीवनाला महत्व देत नाही. तो सार्वकालिक जीवनाला महत्व देताना आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये सांगण्यात आलेला आहे, जीवन आणि मरण. माणूस किती जगतो, किती जगला यापेक्षा माणूस किंवा विश्वास कसे जगला हे अधिक महत्वाचे आहे. त्यानं त्याच्या जीवनामध्ये देवाची सुवार्ताने सेवा केलेली आहे का? म्हणून प्रत्येक दिवस प्रेमात, सेवेत आणि देवाच्या महिमेसाठी विश्वासक या नात्यानं आपण घालवूया. जीवन छोटे आहे प्रियजनानो, पण ख्रिस्तासाठी केलेले कार्य अनंत फळ देणारे असे आहे. म्हणून रोज आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त प्रगट करणं इतरांच्यासाठी हे आपलं आद्य कर्तव्य असलं पाहिजे. पाऊल या प्रेषिताने मोठ्या प्रमाणात सुवार्ता प्रसार केला, तरीही असे काही ठिकाणं होते तो जाण्याची इच्छा करत असूनही प्रत्यक्ष त्या ठिकाणी तो सुवार्ता करू शकला नाही. त्याची खंत त्याला होती किंवा पवित्र आत्म्याने त्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी अडवलं होतं. बायबलच्या आधारे काही ठिकाणं आपण पाहूया की ते ठिकाणं कोणते होते जिथं पाऊल जायची इच्छा धरत होता, परंतु तिथं जाऊ शकला नाही. कारण पान नंबर 29 वरती पहिल्या लाईन मध्ये काय म्हणलेलं आहे, त्यामध्ये अशा ठिकाणांचा समावेश आहे जेथे तो म्हणजे पाऊल कधीच जाऊ शकला नाही. त्याची इच्छा असून सुद्धा कोणकोणत्या ठिकाणी पाऊल जाऊ शकला नाही? बायबल आपल्याला काय सांगतं? त्याने बिथुनिया या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, पण देवाने त्याला तिथं जाण्याची परवानगी दिली नाही. प्रेषितांचे कृत्य 16 अध्याय 7 वचन असं सांगतं, ते मुसियाला आले तेव्हा बुथुनियाला जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना अनुमती दिली नाही. त्याचं कारण काय होतं? पवित्र आत्म्याने वेगळा मार्ग त्यांना दाखवला होता. पाऊल इच्छा करत होता बिथुनियाला जाण्याची, परंतु ते जाऊ शकले नाहीत कारण पवित्र आत्म्याने त्यांना थांबवलं. दुसरं एक ठिकाण होतं आशिया किंवा एशिया आपण म्हणूया. त्यावेळेस त्याला आशिया मायनर असं म्हणण्यात येत होतं, त्यातला तो भाग होता आणि म्हणून सुरुवातीला तिथं जाण्यासाठी त्याला थांबवण्यात आलं होतं पाऊलाला. प्रेषितांचे कृत्य 16 अध्याय 6 वचन आपल्याला असं सांगतं, ते आशियामध्ये वचन सांगू पाहत होते, पण पवित्र आत्म्याने त्यांना मनाई केली. किती सुंदर वचन आहे. पाऊल इथं धड्यामध्ये म्हणलेलं आहे की अनेक ठिकाणी जाऊ इच्छित होता, परंतु तो कधीच तिथं गेला नाही. अशी कोणती ठिकाण आहे ते आपण पाहत आहोत. आम्ही पाहिलं की तिथं तो आशियामध्ये जाऊ शकला नाही. नंतर मात्र पाऊल इफिस इथे त्या मायनर मधल्या एका भागात म्हणजे इफिस येथे तो गेला, पण त्यावेळी लगेच म्हणजे ज्यावेळेस त्याने इच्छा केली होती त्यावेळेस लगेच जाण्याची त्याला पवित्र आत्म्याद्वारे परवानगी नव्हती. त्यानंतर स्पेन मध्ये पाऊलाची तीव्र इच्छा होती की मी स्पेन मध्ये जावं, मरण्याच्या अगोदर किंवा मला मरण येऊ दे, मी जगलेलो आहे तोपर्यंत मी स्पेन मध्ये जावं, पण तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेला का याचा स्पष्ट पुरावा बायबलमध्ये कुठेही नाही. त्याची इच्छा होती, कारण रोमकरासपत्र 15 अध्याय 24 आणि 28 वचन असं सांगतं, मी स्पेनला जाताना तुमच्याकडे येईन. इतिहासकारांमध्ये या विषयावरती खूप मोठे मतभेद आहेत, परंतु नवीन करारात तो स्पेनला पोहोचलेला ठोस असा उल्लेख कुठंच नाही. तुम्ही शोधून पाहू शकता. काही ठिकाणी वारंवार त्याची जाण्याची इच्छा असूनही त्याला तिथं जाण्यासाठी विलंब लागला. काही मंडळांना तो लगेच जाऊ शकला नाही. रोमकरासपत्र 1 अध्याय 13 वचन म्हणतं, मी तुमच्याकडे यायची फार मोठी इच्छा केली, पण आजपर्यंत मला अडवण्यात आले. त्याची इच्छा होती अनेक ठिकाणी जाऊन सुवार्ता करायची, अनेक लोकांना भेटायची, कारण त्याला त्याची कैद आणि देवाची त्याच्याबद्दल वेगळी योजना होती, म्हणून तो त्या ठिकाणी जाऊ शकला नाही. महत्वाचा या ठिकाणी आध्यात्मिक धडा आपल्याला जर घ्यायचा असेल तर पाऊलाचे कार्य स्वतःच्या इच्छेवर नव्हते, तर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावर आधारित होते. पण त्याची रोज इच्छा होती, दररोज इच्छा होती, जीवन असू दे किंवा मरण असू दे, मी देवाची सुवार्ता करेन, मी देवासाठी जगेन. नीतिसूत्र 16 अध्याय 9 वचन आपल्याला काय सांगतो?
मनुष्य आपल्या मार्गाची योजना करतो, पण परमेश्वर त्याचे मार्ग ठरवत असतो. किती सुंदर वचन. पाऊल इच्छा धरतो. जीवन आणि मरण खूप सुंदर धडा आहे प्रियजनानो. अभ्यास करा, त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात माहिती मिळेल की पाऊलाचं जीवन कसं होतं. पाऊल किती मोठ्या प्रमाणात स्वतःच्या जीवनाला महत्व देत नाही. तो म्हणतो मी मेलो तरी चालेल, मरण हे माझ्यासाठी लाभ आहे आणि जगणे मला ख्रिस्त आहे. जगणे आणि मरणे याबद्दल आपण शिकणार आहोत. पाऊलाचं जगणे आणि मरणे हे वाक्य खूप प्रसिद्ध वाक्य आहे. त्यावर ही छोटीशी माहिती आपण धड्याद्वारे पाहत आहोत. कदाचित काही माहिती अशी मी दिली असेल जी तुमच्या धड्यामध्ये नसेल, पण जर तुम्हाला तुमच्या धड्याचा अभ्यास त्याचा उपयोग तुमच्या चर्चमध्ये करायचा असेल तर कृपा करून माझे सर्व व्हिडिओ पहा. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभूची कृपा तुमच्यावर असो. आमेन.